सटसट बोल, आता परिणाम वाईट होतील. बोल. तेव्हा हो, हे काय चाललंय? सखूवर सगळेच तोंडसुख घेतायत, बघताय ना किती घाबरलीये बघा. एक तर मोठ्या हिमतीने सासर घरी आलीये, येताना काय आस घेऊन आली होती आणि आता घडतंय काय? तुम्ही तिला मदत का नाही करत आहात? देवी मला सांगा, सखूने घाबरायचं कारणच काय? या अगोदर सुद्धा त्या दुष्ट बाबाजीला तिने कितीतरी वेळा माती चारलीच आहे, तेही न डगमगता. आणि देवी, बाबाजीच नाही तर बाबाजी सारख्या कुप्रवृत्तीचा सामना सखूला करावाच लागणार आहे. त्याला पर्याय नाही. माझा प्रश्न काय आहे, तुम्ही तिला मदत का करत नाही आहात? देवी, मी सखूची किंवा कोणाचीही मदत केव्हा करतो? जेव्हा भक्त माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून धीटपणे एक पाऊल आधी उचलतो, मग पुढचं पाऊल उचलण्याची जबाबदारी माझी. हो, पण देवी, आता रडून चालणार नाही. सर्व बळ एकवटून सखूला धीटपणा दाखवावाच लागेल. आता रडायचं नाही, लढायचं. ही गुळणी धरून बसली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गोम आहे. ही बया काहीच का बोलत नाहीये? विठुराया, हाच क्षण आहे. आता धीराने तोंड दिलं नाही तर मी इथेच संपेन. मला बळ दे, मला याच वाड्यात राहायचंय रे. त्यासाठी आता मला निडर व्हावं लागेल आणि लढावं लागेल. ओट शिवलं का तुझं? बोल ना. बोल, कुठून आलीयस? कोण आहेस तू? बोल, कुठून आलीयस? कोण आहेस तू? बाबाजी महाराजांकडे डोळे वटारून बघतीयस? हिला काय झालं एकदम? माझं नाव तुळसा. एवढंच झालं? अरे कुठून आलीस तू ते तर सांग. मी गोपाळपूरची एक निराधार आणि एकटी मुलगी. ओ गोपाळपूरच्या तुळसाबाई, नुसतं नाव आणि गाव आमच्या तोंडावर फेकून चालणार नाही. समजा बाईजवार सांगावं लागेल. या गावात